महिन्याचे दिवस किती? 30. सावध राहा बरं का. महिन्याचे दिवस 30. वर्षाचे महिने किती? 12. फायनल बरं का. वर्षाचे दिवस, वर्षाचे महिने 12, महिन्याचे दिवस 38. 30चा अर्धा भाग 15. आता तुम्ही बरं का पटकन पहिल्या 15वाड्याला म्हणतात शुद्ध आणि दुसऱ्या 15वाड्याला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. हा आले जागेवर. आणि वद्य किती? 12. मग शुद्धला येते ती अमावस्या पौर्णिमा आणि वद्याला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. गेली एका मिनिटात 12च्या 12 पौर्णिमा. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारायण पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कुरुपुर, 7वी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा, 8वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 10वी पौर्णिमा 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. संपल्या ना 12. हा चला मग अमावस्या किती? 12. सणाच्या 2 4 आहेत. एका अमावस्याला शनीचा जन्म आहे, एका अमावस्याला बैल पुजला पाहिजे, एका अमावस्याला लक्ष्मी पुजली पाहिजे, एका अमावस्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स अँड बेवडा. आता पौर्णिमा झाल्या 12, अमावस्याला झाल्या 12. आता लागला करंट तुम्हाला. आता वर्षाचं सांगून टाकतो एका मिनिटात. पौर्णिमा झाल्या 12, अमावस्या झाल्या 12, प्रतिपदा होती 24. पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12. 24 मधल्या 2च सणाच्या आहे. एक बलिप्रतिपदा आणि 2 गुढीपाडवा. द्वितीय 24 सणाच्या 3, धर्मनाथ 20, तुकाराम 20, भाऊ 20. तृतीया 24 सणाच्या 2, अक्षय तृतीया हरतालिका. चतुर्थ्या 24 मंगळवारी आली तर अंगारकी, बाकी सगळ्या चतुर्थ्या. पंचम्या 24 सणाच्या 5, नागपंचमी, रंगपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी, पांडव पंचमी. षष्ठ्या 3, नागषष्ठी, श्रीहर षष्ठी, चंपा षष्ठी. सप्तम्या 1, रथसप्तमी. अष्टम्या 3, कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3 रामनवमी, अविद्वा नवमी, महानवमी. दसम्या 2 माघ शुद्ध दशमी आणि माघ शुद्ध दशमी आणि दसरा. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1 धनत्रयोदशी, चतुर्दशी 3 नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12, अमावस्या 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60 रुपये. बामणाला सुद्धा सुधारायचं नाही. ते का एवढं बारीक पाहिजे. त्यांना बी लोक म्हणत्या जुळत नाही का, थोडं सरकून घ्या. ते बी गुरुचा गुरु बदली त्यात. ते काय कच्चे आहेत का? त्यांच्याकडे एकच तोडगा आहे, थोडी शांती करावं लागेल. अहो तो पर्या 12वी पासूनच शांत होईल, त्याची काय शांती करता? त्याला 3 पुरीने धोका देईल. तो आता जुळलं म्हणून जुळलं. महाराजांची भाषा आहे महाराज. लोक शास्त्र पाळायला तयार नाही. काल षटतीला एकादशी होती, त्र्यंबकेश्वरची यात्रा होती, महावारी, तरी काल लग्न होती. तर काय याच्यापेक्षा हलकट दिवस यावा महाराज. एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. कोण सांगा नाही हलकटांना? आणि हे कोणचं ऐकतील? टपुर्या मानेच्या माळा ज्यांच्या गळ्यात त्यांच्या पुरीचे लग्न एकादशीला आहे. काय तोंड जोडीता? गण लावून हिंडतो ना आलाय. आणि त्याला विचारलं का होऊन जाईल, आणि जावायची येडं निघलं. आईला एकादश. अरे एकच पोर आहे तुला, एकादशी लगीन करू नको, होऊन जाईल. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू, आणि आहे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000ची लाइटिंग लावली घराव, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000चे फेटे आणले येड्यांना. उरफाटे बावलीच्या सोनाला सोनं केलं 13 तोळे. येडबड बायांना लुगडी घेतले 1.5 लाखाची, 6.5 लाखाला ठोकून घेतली, आणि सुनच गरोदर निघली. हाती आईला
अध्याय म्हणजे झटका आहे तो. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. कागद आणि पेन काढा. अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359 ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. एकानं मला कीर्तना विचारलं उभं राहून, एकादशीला लगीन केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली आपली अक्कल. गाथाई बंद, ज्ञानेश्वरी बंद. पण त्या ओवी आहे त्याला बरं का 16व्या अध्यायात स्वर्गीयचे धन कुणा विष झाले. पण 17व्या अध्यायात ओवी आहे. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189. नंबर सगळं घ्या. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189. वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वारे वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय राहत नाही. ही कशी मराठी. अध्याय नंबर 3 त्याची ओवी आहे. अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगा का मी पोरगी पळून आणले आणि मा संसार चांगला आहे. अख्खे पैसे भरून देईल लग्नाचे. रोग घे शांबड्या रोग. द्यायला काय हरकत आहे. त्या लग्नाला खर्चच नाही. द्यायला येडेत का मी. तुम्ही माना नाही तर नका मानू, पण शास्त्र आहे. आणि माणसं घमेंडी शास्त्र मानायला. पैशाची घमेंड झाली. ऊत आला मोकार. पैसा बेसुमार झाला आणि भेजा कमी झाला. आणि म्हणून त्या ह्या अडमणा संस्थांच्या गायकवाद गुणजन मंडपाले सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. बस मग तुम्ही म्हणा आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंत अभंग कोणाचा एक. आता ह्या जगात कुसलं बरं का अभंगात आपण याला 2 भाग पाडायचे, अंतर्भाग आणि बाह्य भाग. बाह्य भाग पटकन ऐका म्हणजे अंतर्भागाला वेळ लागेल. बाह्य भाग असा आहे, या जगात 7 प्रकारचे लोक आहेत. 1 स्वार्थी, फक्त मला. 2 स्वार्थी नाही परार्थी नाही. 3 निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. आणि 4 स्वार्थी परार्थी. स्वार्थही नाही परार्थही नाही. निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. 1 काही माणसं निव्वळ स्वार्थी आहेत. काही माणसं निव्वळ स्वार्थी आहेत. 1 दुसरं निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. गाय चारा खाणे स्वार्थ, दूध देणे परार्थ. बैल चारा खाणे स्वार्थ, आऊत ओढणे परार्थ. नदी सागराला मिळणे स्वार्थ, पण जाताना सगळ्यांचं कल्याण करीत जाणे परार्थ. पण 1 वर्ग स्वार्थही नाही परार्थही नाही. इच्छू ठणका. गाडी घेतली ना हप्त्यावर घेतली असं ठणका ठेवून द्यायचा. आणि 1 वर्ग असा आहे निव्वळ परार्थी आहे. कोण? साधू. कोण? झाड. पुरावा 12वा अध्याय. का खांडावया घाव घाली का लावणी जायनी. ज्यानं लावलं वृक्ष दे सावली समान जायचा. वाच ज्यानं लावलं ना त्याला सावली तशीच आणि तोडून द्याला ना. सध्या साधू नाहीत. सध्या आता झाकली 1.25 लाखाची. आता हे बिचाऱ्यांवर नारायणगिरीची कृपा झाली म्हणून यांचे दिवस चांगले. हे या अरुणगिरी महाराजांचं जेवढं प्रश्न झालं ना याच्यामध्ये 99.9% वाटा नारायणगिरींचा आहे. यांचं फक्त प्रारब्ध उदयाला आलं आणि त्या बिचाऱ्यानं प्रयत्न केला म्हणून दिवस आले. याला 3 गोष्टी घडल्या. 3 गोष्टी घडल्या अरुणगिरींच्या बाबतीत. 1 त्यांचं प्रारब्ध उदयाला आलं, प्रयत्न केले त्यांनी आणि साधूचा आशीर्वाद मिळाला. नाही तर आता साधू बिदू झाकली 1.25 लाखाची. आता गावठीच भाषे सांगा तुम्हाला. होऊन गेले ते नारायणगिरी आहे ते भास्करगिरी. तुमच्यातले निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी नारायणगिरी जवळून पाहिले. ज्यानं स्वयंपाक केला ना त्याच्या घरी तो महात्मा जेवतच नव्हता. रस्त्यात जो भेटन ना साठे तुझ्या घरी. आता काय करायचंय? आता काय करायचंय? जेवायचे. तो भेटणारा श्रीमंत असायचा का? नाही. भारी कपड्यातला असायचा का? नाही. हो धोतर मळालेलं, शर्ट फाटलेला, पण त्याचा भाव इतका असायचा त्याच्या डोळ्यात पाणीच यायचं. माझ्या घरी बाबा जेवायला येणार आहे ते वाडा. त्यांचे असे दर नव्हते. नाश्त्याचे 2.5, जेवणाचे 5.
असं नव्हतं मी जेव्हा इंद्रिकर जेवायला येईल भाऊ, पण ताटाला अडीच लावा लागतील. झोपायला आल्यावर काय फाशी देते तुला? बावळ्याचा बाजार सगळा. तुम्ही बधीर हो, तुमचे डोके भरमिष्ट झाले. महाराजांची भाषा आहे काही एखाद्याची. महाराज एक वाक्य सांगतो तुम्हाला, चालतं बोलतं ब्रह्म म्हणजे नारायणगिरी महाराज. चालतं बोलतं, ज्याला चालता बोलता देव पाहायचा ना, चालता बोलता त्याने कोणाला पाहिजे? ज्याला चालता बोलता देव पाहायचा ना, चालता बोलता. असा विटेवर हातवणारा नाही पाहायचा. हसणारा, रागावून बोलणारा, खडसून बोलणारा, हसून बोलणारा आणि खरं प्रेम करणारा देव कोणाला पाहायचा असेल ना, त्याला कोणाला पाहायचं? कवाच माणसाला सरळ समोर त्याला चांगलं म्हणायचं नाही. वरून वरून यातले निम्मे लोक जर तारखेला गेले ना, निम्मे जायला असतील याच्यातले, बाबा तारीख घेता का बोलिता मला, कवर बोलिता, का मला त्रास देता? आपल्याला वाटायचं काम होत आलो जा, आलो जा मध्ये तुमचं सगळं मागचं दुःख जायचं करायचं. काय बोलायचं ते महात्मे ते असं कुठं राहतं का काय? हो, रस्त्याच्या कडेला निघले मोठे वडगाव मधून इकडे कुठं जायला निघले. मोठे वडगाव मध्ये एखादा धोत्रावाला गडी मका शेजारी बसला असा, भूक लागायचा टाइम झाला का त्याच्याच घरी जेवण. अहो त्याचे बसाय टाकायला नाही, पाठ नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्याला एवढा आनंद होता ते कशात काय टाकायचं त्यालाही कळलं, त्याच्या माऊलीला काही कळलं. त्या माणसाचं भाग्यच उदय यायला यायचं. मला जेवणचे जेवढे बसलेले माणसं आहे ना, ज्यांच्या ज्यांच्या घरात नारायणगिरींचे पाय लागलेत त्यांचं चांगलं व्हायला का नाही तुम्ही प्रामाणिकपणे कबूल व्हा. आता आमच्या सारख्याचे पाय लावले घर बुंगले तो भाग वेगळा. आमचे पाय तुम्ही लावू नये, आमच्या पायाचा तमाशा फक्त आम्हालाच माहिती. पण खरं हा विनोद नाही महाराज, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य आज सत्य. बरं पाय लागताना ती झोपडी आहे, ती पास्टाची आहे का गवताची आहे का कौलाची आहे का पत्र्याची आहे, हे कधी पाहिलं? पाहिलं नाही. बरं ज्याच्या घरात पाय लावायचे तो कोणत्या पदावर आहे, श्रीमंत आहे, हे पाहिलं? अरे चप्पल नाही त्याला, त्याच्या बायकोच्या डोक्यावर पदर नाही, तिच्या चपला तुटेल, तिच्या हाताला बांगडी नाही, पण बाबाला स्वयंपाक करायची संधी यायची तिला. आता हे झाकली सवाल आहे. आता कोणी काही बरळल त्याला काय किंमत आहे? उद्या मी म्हणाल माझ्या स्वप्नात नारायणगिरी आले ते म्हणले पाया पडायचे पैसे घेतल्याशिवाय पडून नको देऊ म्हणून ना मी. बरं तुमचा माझा विश्वास आहे का नाही? लबाड बोलायचं नाही आपण नाथाच्या मंदिरात आहे ना. सुरुवात आजपासून मी फक्त तुम्हाला म्हणायचं स्वप्न पडलं, बाबा आले. अरे बाबा म्हणले काय मूर्खा कवर आडतो, अरे ऐकणारे हलकटे त्यांच्याकडून पैसे घेत जाय. मग मी सुरुवात केली, तुम्ही देणार नाही पैसे मला, द्या ना. पहा आता काय माहिती. नाही 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 त्याला ओवी आहे ओवी. महाराज ज्ञानोबरायचं 13व्या अध्यायात असं म्हणणं आहे, हे महात्मे कोण आहेत? कोण आहेत हे महात्मे? आत्मज्ञानाने चोखडी ते माझी रुपडी. कोण आहे ते? यांच्याकडे आत्मज्ञान आहे आणि हे माझी रूप आहेत. मग नारायणगिरी महाराज रूप कोणाचं आहे? भास्करगिरी महाराज रूप कोणाचं आहे? आणि अजून 10-5 वर्ष साधना केली का हाय महात्मा तसाच म्हणा. यांच्यावर कृपा आहे, त्याच्यात काही वाद नाही. ते असं बोगस नाही होत. ते नारायणगिरी जाताना माणसाला फुल पॉवर आशीर्वाद देऊन टाकला. तुला काय करायचं ते कर, फक्त येड्यावानी करू नको. हा विनोद नाही महाराज. महाराज आता माझ्यापेक्षा तुम्ही या बाबांना जवळून पाहिले, त्या माणसाचा शब्द म्हणजे तुम्हाला खेळ वाटतं? नारायणगिरी महाराजांच्या तोंडातला शब्द म्हणजे खेळ आहे? वेदच. तुमच्यातले निम्मे लोक राहायचे पुंताम्याला, निम्मे लोक एकादशीला सप्त्याचं जाहीर करताना ते बाबा कधीच असं म्हणत नसायचे काही हे मला 3 लाख देणार आहे का हे लोक देणार आहे. बाबा त्यावेळेस काय म्हणायचे माहिती पुंताम्याला? द्या नाही तर देऊ नका, मी लाह्यांवर करीन पण करून घे. निम्म्यापेक्षा जास्त लोकांना आठवत असत. लोकांच्या पाणी यायचं डोळ्यात. तो साधूची भाषा राहायची. ते काय असे म्हणत होते का 100 पोते आणून टाक माझ्या घरी, 13 डबे तुझ्या घरी, मेवणीच्या घरी नेऊन टाक, असं होतं कधी?
कसं होतं ते, द्या नाही तर. आणि याचं कारण माहिती का काय होतं, द्या नाही तर देऊ नका याचं कारण माहिती का काय होतं, पांडुरंग माझा यांच्या हृदयात घुसून देण्याची कृपा करणारच आहे. मी नाही म्हणलं तरी पांडुरंग यांच्या कोण करून घेणार. मी फक्त उभा राहणार आहे आणि फक्त यांना सांगणार आहे करा. मी करीत नाही. ओवी चौथा द्याल हे मदतीस्तव झालंय परी मी नाही केले, हे माझ्यामुळे झालं पण मी नाही केलं. हे करून घेणारे गंगागिरी महाराज होते, हे करून घेणारे विठेवरचा पांडुरंग होता. मी फक्त निमित्त होतो आणि हीच भाषा शेवटपर्यंत होती. करा बा. आणि सप्ताह झाल्यावर जर लोक म्हणले बा कसं काय झाला, आपण काही केलं नाही. काय भाषा आहे महाराज. आणि ही भाषा कोणाला शोभते माहिती का, साधूलाच. मी केलं नाही, कोणी केलं हे, त्याने करून घेतलं. अरे मी फक्त बसलो ना आरडलो, करणारे तुम्ही. आणि ही माणसं पुन्हा होणे नाही. तुम्ही उद्या काही म्हणाल त्याला काय किंमत आहे. इंदुरीकर एकदाच, उद्या उलटला ना, उलटणार नाही अजून 10-20 वर्ष, पण पुन्हा नाही. कारण देव आहे ना महाराज. आता तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, नारायणगिरी महाराजांचा चेहरा तुम्हाला कधी सुकलेला बसलेल्या पैकी कोणाला दिसला का. या बसा. त्या बोलण्यात रोक कसा होता, रोक 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 जेवा. ते जेवा हा शब्द उपासात्मक नव्हता, प्रेमाचा होता. हे माणसं आता या महाराजांचं सुद्धा असंच झालंय. यांच्यावरती कृपा झाली आणि माझ्या पाया पडून सांगतो, बाबाजी चैतन्याची कृपा झाली तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज झाले. निवृत्तीनाथाची कृपा झाली तेव्हा ज्ञानेश्वर महाराज झाले. जनार्दन स्वामींची कृपा झाली तेव्हा एकनाथ महाराज झाले. कृष्णाची संदीपानीची कृपा झाली तेव्हा कृष्ण झाला. वशिष्ठाची कृपा झाली तेव्हा राम झाला. विसोबा खेचराची किंमत झाली तेव्हा नामदेव झाला. नारायण गिरींची कृपा झाली तेव्हा अरुणगिरी झाले. आता हे सगळं जे वैभव आहे ना, हे बाबांनी वरून पाहिलं तरी त्यांना एक चांगला शिष्य तयार केल्याचा आनंद होईल. आता शिष्य फिष्य झाकली 1.25 लाखाची. आता बाह्य रंगात लोक जास्त आहेत, अंतररंगात नाही. कोणत्या रंगाला, तुम्हाला कोणता रंग आवडतो. आता आमच्यासारख्याचं खरं बोलणं ना झोंबात, लोक झोंबात ते लोकांना. लोक इंद्रकर पागल झाला म्हणजे मी काही बोलतो म्हणे, काही मला मी काही खडे बिडे आणतोय. मी फक्त एवढंच केलंय माझ्या आयुष्यात, खरं बोलतो मला. ते घडतही मी त्याला मी काय करणार. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराची गाडी लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्ख माणसाला किंमत येईल, आली. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे, तू याला घाल तिथे मारायला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते तुटले तुटले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईन, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही, निम्मे बाप मोकळे गेले पुरीने. आम्ही एका वर्गात होतो ना, कोण फडायला नाही. बरं पुरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात चांगल्या पोरानं प्रेमच करीन हो. पोरगी हुशार पोराच्या नादीच नाही लागत, एकदम भंगरी. त्याच्या बगलात गुचिड्या, 1 साईड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणती तूच माझी जान आहे. आग लावतोय जानीला, याडपाट नाही. आणि आता सांगून होतो तुम्हाला आडबंगना आता पुढं 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहे. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 1-2 वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत, राहणार नाही माणसं. का? प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी गेली, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे. 10:30 वाजता जर कापूस येचायला सुरुवात केली तर अख्ख्या गावाला कुलूप आहे. माणूस कुठे गावात, बैलगाडी भरून माणसं कुठे शेतात. 10 वर्षापूर्वी वट्यावर म्हातारी बसेला असायची आणि वट्याच्या खाली गाय असायची. पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, गायला चारा मिळत होता. नावेच्या दुकानात माणसं बसेला असायची, सुताराच्या दुकानात माणसं बसेला असायची. म्हातारी कोतारी माणसं मस्त देवळांपुढे बसेला असायची. आज 10:30ला तुम्ही कामाची सीझन चालू आहे, गावात माणूस सापडला.
म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात नेती, आणि म्हातारा आजारी पडला तर म्हातारी बादलीनं पाणी आणती, आणि म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दुसऱ्याकडून पाणी भरून घेतो. ही अवस्था झाली. 25% घरांमध्ये म्हातारी दिवस असतात जेवण झोपून घेत्या, दिसतच नाही. तर भाकरी देईल कोण? याच 25% कुटुंबांमधली व्यथा झाली का नाही बोला? म्हाताऱ्या माणसांकडे कोणी पाहिला तयार नाही. बरं, दुसरी गोष्ट, म्हाताऱ्या माणसांबद्दल ह्या नव्या अवलादींना आदर राहिला नाही. या 18-20ची जी अवलादी पैदा केलेली आपण, हो, ही माझाटून गेली. ही मोटरसायकल चालू कुत्र्याला लाट आणते, त्याचा बाप पिसाळलेला होता, उताटून गेले महाराज. ते म्हाताऱ्या माणसाला पाहिलं खकरी टाकले, आणि त्यांना त्यांचा दोष नाही. अहो, रुपड्या इन्कम नसताना त्या अवलादीला 60,000ची मोबाईल, 70,000ची पल्सर आहे त्याच्याकडे, 10,000चा मोबाईल आहे त्याच्या हातात. एक वाक्य सांग का, स्टेजवर आणि खाली बसलेली माणसं ध्यानात ठेवा. मी इंदुरीकडचे कीर्तन आहे, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका, तुमचा मुलगा म्हणून ऐका. आपल्या आईबापाने जर शिस्त लावली नसती तर आपण ह्या थराला नसतो. आज आपण जे खाऊन पिऊन सुखी आहे, ही सगळी पुण्य आहे फक्त आईबापाची. खोटं बोलला तरी फटका होता, शाळा बुडवली तरी फटका होता, आणि नुकसान केली तरी फटका होता. त्याच्यामुळं आज सुखी आहे. या अवलादींना फटकाच नाही. 70ची पल्सर आहे टोणग्याला, 10चा मोबाईल आहे त्याला, 2-2.5 पायात नुसता बूट आहे आरामीच्या, वरून 100 पेट्रोलला बाप देतोय. हिंड भाऊ आता सोडायचा आहे वळू. ही दरिद्री 100 देती, ही तलई खोडीची. ही उलटी पोराला म्हणते अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते, काही जमलं नाही त्याला. आता 70ची पल्सर मिळाली होती, अवलाद का आला हरिपाठ करी, माझं ठून गेलं ते. मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता या अवलादी घरी वाढदिवस नाही करते, यांना बाप नाही ना. मग यांनी हायवेला वाढदिवस साजरे करायचे, धाब्यावर केक ठेवायचा धाब्याच्या पुढं, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र. मग तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू, आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं का मारायचा, ए रत्या. लहान आले पोरं खरं सांगाय, खरंय का खोटं आहे? जोरात बोला, खरंय का खोटं आहे? खरं आहे. आपले फक्त खोटं नाही बोलते. उतटून गेले ह्या अवलादी अय, आणि त्याच्यामुळे यांना माज आला मार. मर्यादा संपली, घरात माणसं राहणार नाहीत. 2 दहावे बिवे बंद होणार दहाव्याचं आता पॅकेज निघणार बामणाला. डायरेक्ट कावळाई तूच आण, भातही तूच शिजव, चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर, त्या घोरकून. चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे न्यायचे पैसे बुडवले. थोडलं का मागितले, तो मला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध. मग नाही म्हणला फुकाट करतो, पण त्याचा आहे तर म्हणा. दाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची बुटी पंचायत. पसायदान झालं का लोक जाते निघून, बाबाला टाकला ना काटाव. बरं, पेट्रोल पुरते तर घेतली पाहिजे. मग बाबा चप्पी केलेलं सापडीचं, त्याला माहिती आहे चप्पी केलं म्हणजे वाड्यातलं. ही त्याला म्हणतं राम राम, तुम्हाला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. आणि मग तो खरा मालक असतो ना, तो खडकाव बसत राहतो दगडाव पाणी सोडाय, हा त्याला सापडीत जातो. राम राम, तुम्हाला काय तुमचं आमच्या वाढलं ना प्रेम, तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते तर दे. तुम्हाला तुला कळत नाही का मी उघडा आहे. मग म्हणला ताटलीतले तरी 80 दे, आता काय करतो. विनोद हा नाही. 10वी बंद होणार. तिसरी गोष्ट, बायको मिळणार नाही. आता हा तुमचा हा जो पट्टा आहे ना, वाडगाव, मोठे वडगाव, ही नदीच्या कडेची गाव, तुम्ही पहिले लय फुगीर होते, तुम्ही आता गार झाली. नाही तर 10 वर्षापूर्वी हरभरा भरपूर पिकायचा, ज्वारी भरपूर पिकायची आणि कापूस भरपूर पिकायचा. तुम्हाला लोक पुरी देत होते पहिले.